नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल मुंडे फॅमिली इन युरोप. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या लाईफमधील एक खरी स्टोरी सांगणार आहे आणि ती स्टोरी असणार आहे माझ्या पहिल्या जॉबबद्दल, म्हणजेच माझं TCSमधील जॉब सिलेक्शन प्रोसेस. ओव्हरऑल TCS या कंपनीमध्ये निवड होण्याच्या आधी माझी काय प्रक्रिया झालेली, ओव्हरऑल काय प्रोसेस होती. तर ही एकदम रिअल लाईफ स्टोरी मी तुम्हाला सांगतोय. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि शांतचित्ताने पूर्ण स्टोरी ऐका. नक्कीच तुम्ही ही स्टोरी तुमच्यासोबत पण कोणासोबत झाली असेल तुम्ही रिलेट करू शकाल, नाहीतर नक्कीच अशा प्रकारची स्टोरी भविष्यामध्ये पण कोणाला उपयोगी पडेल. तर बघा, माझी स्टोरी चालू होते फेब्रुवारी 2008 या वर्षी, जेव्हा मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला मी MSc करत होतो. आणि हे फेब्रुवारी 2008 म्हणजे त्यावेळेस माझं लास्ट सेमिस्टर चालू होतं, जे की 4th सेमिस्टर. तर आपल्या विद्यापीठाच्या सिलेबसनुसार ओव्हरऑल जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार पहिले 3 सेमिस्टर हे पूर्ण रिटन एक्झाम आणि थेरॉटिकल सर्व तुमचं टीचिंग वगैरे ते असायचं. आणि जे शेवटचं सेमिस्टर असायचं 4th सेमिस्टर, त्या सेमिस्टरला एक इंटर्नशिपचा प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला एक चांगला प्रोजेक्ट करायचा, प्रोजेक्ट प्लस सेमिनार आणि सबमिशन करायचं. तर तेव्हा आम्ही इंटर्नशिपसाठी मग जेव्हा आमचं 4th सेमिस्टर सुरू झालं तेव्हा काही कंपनी शोधायला सुरुवात केली होती. आणि आम्हाला म्हणजे आमच्या काही ग्रुपला, ऑफकोर्स प्रत्येकाने वेगवेगळ्या कंपनीमध्ये ट्राय केलेला. तर मी आणि माझे काही सोबतचे मित्र, एक 5-6 जणांचा आमचा ग्रुप होता. तर आम्हाला इंटर्नशिपसाठी प्रोजेक्टचं जी अपॉर्च्युनिटी मिळाली ती मिळाली बघा, एक एक्सपर्ट सोल्युशन नावाची कंपनी आहे, जे की म्हणजे संभाजीनगरला सध्या तुमचं वोखाड कंपनी आहे ना, सिडकोला, त्याच्या पाठीमागे STPI म्हणून सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया आहे आणि तिथे ती कंपनी होती. आता सध्याच्या स्टेजला आहे की नाही माहीत नाही, पण त्यावेळेस तिथे होती N7ला. तर मग त्या कंपनीमध्ये आमची प्रोसेस वगैरे सुरू झाली, एनरोल झालं. आणि मग आधी मी बेगमपुरा एरियात राहायचो MScचे 3 सेमिस्टर होईपर्यंत, कारण तिथनं जवळ पडायचं. तर आणि आता हे सिडकोला गेल्यामुळे खूप दूर होत होतं जाणं येणं. तर मी आणि माझा रूममेट, म्हणजे आधी पण रूममेट होता माझा मित्र ज्ञानेश्वर पांचाळ, जो की सध्या आता प्राध्यापक आहे. त्याने पण नंतर PhD कंप्लीट करून तो डॉक्टर पांचाळ म्हणून आता एका कॉलेजवरती लेक्चरशिप करतो. तर तो आणि मी रूम घेऊन आम्ही भाड्याने राहत होतो. तर आणखीन मला आठवतं आम्ही राहायचो बघा, वोखाड कंपनीच्या समोरच N7 जो एरिया आहे सिडकोचा, तिथे जयलक्ष्मी कॉलनी, आणि तिथल्या काकांचं पण नाव आठवतं मला, एक खरात काका, त्यांचं घर होतं, छान घर होतं वगैरे. तर आम्ही तिथं राहायचो. तर मग अशा प्रकारे आमचं इंटर्नशिपचं चालू होतं. म्हणजे 1 जानेवारीला आम्ही स्टार्ट केलेलं आणि जस्ट हा मंथ फेब्रुवारी चालू होता. तर एके दिवशी काय झालं की मी, माझे मित्र जे की बेगमपुऱ्यात राहायचं, म्हणजे आधी माझे ज्युनियर तसेच जवळचे मित्र, तर त्यांना भेटण्यासाठी मी बेगमपुरा एरियात आलो त्यांच्या रूमवरती. तर मित्रांपैकी आता ते पण नंतर IT करून माझे ज्युनियर असल्यामुळं वेगवेगळ्या पदावरती सध्या कार्यरत आहेत. अमोल गवई, शेखर कोरडे, प्रदीप, मकरंद कुलकर्णी, असे बरेच मित्र होते म्हणजे. तर मी त्यांच्या रूमवरती गेलो. मग आम्ही असंच चहा पाणी वगैरे घेतलं आणि गप्पा मारत बसलो. तर गप्पा मारताना काय झालं की साईडला आणखीन त्यांचा एक रूममेट लोकमत न्यूजपेपर वाचत होता आणि माझी नजर बोलता बोलता सहज त्या पेपरवरती गेली. आणि मी बघितलं तर पेपरच्या बॅक साईडला काहीतरी ॲड दिसत होती. TCS असं कंपनीचं नाव दिसलं मला. आणि ऑफकोर्स सांगायचं म्हणजे मला तेव्हा TCSबद्दल काहीही म्हणजे काहीच माहीत नव्हतं. पण ठीक आहे, ते नाव दिसलं आणि काहीतरी ॲड दिसली की त्यांचं रिक्रुटमेंट चालू आहे. तर मग मी त्या मित्राला म्हणलं, बघू, मला पेपर एकदा वाचू दे. आणि मी बघितलं तर त्याच्यावरती ॲड होती की बाबा TCS या कंपनीचं, म्हणजे IT कंपनी, त्यांचं ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे. आणि त्यांचा तेव्हा, म्हणजे आता असं कदाचित, पण तेव्हा TCSचा एक फिक्स क्रायटेरिया असायचा सिलेक्शनचा की तुम्हाला 10th 12th आणि ग्रॅज्युएशनमध्ये ओव्हरऑल फर्स्ट क्लास पाहिजे, मोर दॅन 60%. आणि मी बघितलं तर लकीली माझा ओव्हरऑल म्हणजे क्रायटेरिया होता, माझा ओव्हरऑल 10वीपासून पूर्ण फर्स्ट क्लास होतं. तर मी विचार केला की या क्रायटेरियामध्ये आपण बसतो. आणि आता आपल्याला आपण लास्ट सेमिस्टरला असल्यामुळं आता 1-2-3 महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच जॉब शोधायचा आहे किंवा ITच्या कंपन्यामध्ये ट्राय पण करायचं. तर लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि ते बघितलं मी, थोडंसं मित्रांशी पण डिस्कस केलं आणि त्यांना म्हटलं, यार मी आता, मला वाटते मी जावं, तर मी बघतो. आणि हां, तर मेन गोष्ट अशी की ती जी जाहिरात होती तिच्यामध्ये असं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी इंटरव्ह्यूज प्लॅन होते त्यांच्या ऑफ कॅम्पस. ओके, आणखीन मला पूर्ण 4ही लोकेशन आठवतात: पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर
आणि नाशिक. ओके, या 4 ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या डेट्स होत्या. तर मी ज्यावेळेस तो न्यूजपेपर वाचत होतो, म्हणजे मला वाचायला चान्स मिळाला, तेव्हा जस्ट मी असं बघितलं की ऑलरेडी 3 लोकेशनच्या डेट गेलेल्या. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं इव्हन आता जे स्वतःचं शहर आपलं जिथे मी सध्या प्रेझेंट होतो, औरंगाबाद, तिथलं पण डेट गेलेली, नंतर कोल्हापूरची गेलेली आणि पुण्याची पण गेलेली. एकच डेट राहिली होती, ती म्हणजे नाशिक. आणि नाशिकची डेट बघितलं तर ती एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशीच होती, म्हणजे ज्या दिवशी मी पेपर वाचत होतो त्याच्या एक्झॅक्टली दुसऱ्या दिवशी. तर मी बघितलं आणि माझ्या डोक्यात आलं की नाही, चला आपण हा ट्राय करूया. मग मी त्या मित्रांना सांगितलं की ठीक आहे, म्हटलं मी आता जातो माझ्या रूमवरती. आणि रूमवरती पोहोचलो, घरी गेलो आणि थोडं लवकर जेवण करून वगैरे झोपलो, कारण माझा विचार झाला होता सकाळी उठून जायचं. तेव्हा गेल्या गेल्या ज्ञानेश्वर तर काही घरी नव्हता, तर मग तो रात्री आला. मी लवकरच झोपलेलो होतो. मग मी सकाळी उठलो आणि फक्त जाताना ज्ञानेश्वरला सांगितलं की ज्ञानेश्वर मी आता चाललो इंटरव्ह्यूला, असं असं आहे. तर तो झोपेच होता. तो म्हणजे ठीक आहे, म्हटलं मी आज दिवसभर बाहेर असेल. आणि मग माझा प्रवास सुरू झाला औरंगाबाद ते नाशिक, जो की माझ्या जीवनातला पहिलाच प्रवास. म्हणजे आतापर्यंत मी नाशिकला फक्त एकदाच गेलो आणि ते पण माझ्या इंटरव्ह्यूसाठीच गेलो. आणखी मला आठवत होतं रूट येवला मार्गे वगैरे काय बसने गेलो. तर सकाळी लवकरच एक 7:30-8 वाजता आपल्या सेंट्रल बस स्टँडवरून निघालो, माझी बसनेच गेलेलो आणि नाशिकला पोहोचलो. मग नाशिकला मी आय थिंक एक 12च्या अराउंड पोहोचलो असणार आहे. आणि तिथून मग जे ऑफ कॅम्पस होणार होतं, हे बघा नाशिकमध्ये एक कॉलेज आहे, के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज. त्या कॉलेजमध्ये हे ऑफ कॅम्पस त्यांची प्रोसेस प्लॅन होती. तर मी बसस्टँडवरून नाशिकच्या रिक्षाने पोहोचलो के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजला. आणि तिथे जस्ट गेल्या गेल्या तर गेल्या गेल्या मी बघितलं तर खरं सांगायचं म्हणजे खूप गर्दी होती. म्हणजे अराऊंड तिथे 400-500 मुलं होते वरती 5व्या की 6व्या फ्लोअरला त्यांचे चाललं होतं ते प्रोसेस. आणि मी ते 400-500 मुलं बघितले. तर खरं तर ऑलरेडी मी प्रवास करून आलेलो, थकून आलेलो, आणि तेवढे मुलं बघितले तर माझ्या मनात पहिलेच एक निगेटिव्ह थॉट आला की यार आपलं नाही होणार हे, एवढे मुलं बघून हे बघून आपलं कदाचित होईल की नाही होईल, थोडं डाऊटफुलच होतं, थोडं एक नर्वस फील झालं मला. पण तरी पण म्हटलं की ठीक आहे, आता आपण एवढ्या दुरून आलो एवढ्या मेहनतीने, तर ट्राय करूया, जेवढं आपल्याला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार आपण प्रयत्न करूया. मग मी वरती गेल्यानंतर त्यांची पूर्ण प्रोसेस समजून घेतली. तर त्यांची एक मला वाटतं 1.5 ते 2च्या आसपास एक ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट प्लॅन होती. तर मी त्यानुसार मग त्या ॲप्टीला त्यांनी वेगवेगळ्या क्लासरूममध्ये सर्व मुलांची ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली. आणि मी पण माझ्या परीने जेवढं काय मला नॉलेज होतं तेव्हा तो पूर्ण ॲप्टी वगैरे दिली व्यवस्थित. मी आता साहजिकच आपण जेव्हा टेस्ट देतो तेव्हा आपण पूर्ण ट्राय करतो. तर मी पण माझ्या याच्यानुसार पूर्ण द्यायचा प्रयत्न केला. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की आता पुढच्या 1 तासामध्ये आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. तर तिथेच थांबलो. मग आम्ही 1 तास वेट केली आणि 1 तासाने मग त्यांनी ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्टवाले मुलांची जी शॉर्टलिस्टिंग झाली होती त्यांची नावं डिक्लेअर केली. टू बी ऑनेस्ट तेव्हाही मला होप्स नव्हत्या की आपलं होईलच. पण असतं, आपण जेव्हा कोणती पण एक्झाम देतो, इंटरव्ह्यू देतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्या याच्यामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे भले आपण थोडंसं नर्वस असतो पण तिथे जे पॉझिटिव्ह होप्स पण असते, तसंच माझ्या मनात पण होतं. आणि मग मी थांबलो. तर त्यांनी नावं डिक्लेअर केले. तर ऑफकोर्स पहिले 5, 6, 7 नावं झाले. आणखीन आठवतं मला, आय थिंक माझा एक 8 किंवा 9 नंबरचा माझं नाव आलं, गजानन निवृत्ती मुंडे. आणि ते ऐकलं तर सर्वप्रथम ऐकलं तर माझा काही विश्वास बसेना की माझंच नाव आहे का. पण मी ठीक आहे, पूर्ण त्यांचं अनाऊन्समेंट होईपर्यंत थांबलो, पूर्ण त्यांचे नाव डिक्लेअर वगैरे झाले. आणि मग माझ्या मनातली शंका क्लिअर करण्यासाठी मी वापस तिथे गेलो ज्यांनी ते अनाऊन्स केलं होतं आणि त्यांना विचारलं की बाबा हे जे नाव आहे 9th नंबरचं हे कुणाचं आहे. तर त्यांनी सांगितलं की गजानन निवृत्ती मुंडे. मग तेव्हा माझी खात्री पटली की यस, इथेच आपलं शॉर्टलिस्टिंग झालं आणि झाली. तर त्या क्षणाला मला आनंद पण झाला. साहजिकच आपण एवढ्या मुलांमध्ये आपलं पण ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये शॉर्टलिस्टिंग झाली म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. पण सोबतच थोडंसं टेन्शन पण आलं. टेन्शन याचं की आता ॲप्टी झाली तर आता आपलं होणार फेस टू फेस इंटरव्ह्यू. आणि ऑफकोर्स फेस टू फेस इंटरव्ह्यू म्हणला की टेन्शन येतं. आणि त्यातलं इमॅजिन करा की तो पहिलाच इंटरव्ह्यू लाईफमधला माझा. पण त्यामुळे तरी पण मग परत स्वतःवरती थोडासा आत्मविश्वास ठेवून आणि म्हटलं चला आता इथपर्यंत आलो तर आता फेस टू फेस इंटरव्ह्यू पण आपण आपलं होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार आपण द्यायचा प्रयत्न करूया. आणि मग नंतर त्यांनी एक 1.5-2 तासानंतर पूर्ण फेस टू फेसचे राऊंड अरेंज केले. आणि मग तिथे माझा पण थोड्या वेळामध्ये फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. मला आणखीन आठवतं एक सरासरी आय थिंक 20 ते 25 मिनटं फेस टू फेस इंटरव्ह्यू माझा चालला असेल. तर गेलो मग तिथे पण मी माझ्या पूर्ण आत्मविश्वासाने द्यायचा प्रयत्न केला. अजूनही मला आठवतं त्यावेळेस, कारण आपण जेव्हा फ्रेशर असतो तेव्हा असं काय खूप डिटेलमध्ये नाही, पण थोडंफार टेक्नॉलॉजी म्हणजे
C++, आय थिंक थोडंफार त्यांनी .NETचं विचारलेलं, काही लॉजिकल क्वेश्चन्स, ओव्हरऑल त्यांनी काय जे प्रश्न विचारले, थोडं इंग्लिश वगैरे. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यावेळेस साहजिकच आपण माझी इंग्लिश अशी काही खूप बेस्ट नव्हती, पण ठीक आहे, ओके, ॲटलीस्ट समहाऊ आय मॅनेज्ड इट. ओव्हरऑल त्यांनी जे विचारलं ते सांगू शकलो. जिथे नाही आलं तिथे म्हटलं की सॉरी, आय डोंट नो. पण दिलं मी माझ्या पूर्ण क्षमतेनुसार इंटरव्ह्यू दिला फेस टू फेस. आणि नंतर मग बाहेर आलो. त्यांनी सांगितलं की आता हे फेस टू फेस इंटरव्ह्यूचे रिझल्ट म्हणजे पुढच्या 1-2 तासामध्ये आम्ही डिक्लेअर करू. तर ही यांची प्रोसेस चालली. आणि मग त्यांनी आय थिंक संध्याकाळी 7 वाजता फेस टू फेसचा रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केला. तोपर्यंत मी तिथेच होतो वाट बघत की ठीक आहे, आता आपण फेस टू फेस पण दिला. अगेन तीच होप्स मनात की बघूया. एक मन म्हणायचं की आपलं कदाचित होणार नाही, पण दुसरीकडे वाटायचं की नाही, आपलं होईल, लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि मग 7 वाजता जेव्हा त्यांनी नाव डिक्लेअर केले, तर आय स्टील रिमेंबर त्यावेळेस म्हणजे फायनल लिस्टिंगमध्ये माझं नाव हे 5th नंबरला आलं. आधी 4 मुलं आणि नंतर 5वं, परत 5th नंबरला गजानन निवृत्ती मुंडे. आणि यावेळेस मी पुन्हा ऑफकोर्स कॉन्सन्ट्रेशन ऐकलं की हां, माझंच नाव आहे. आणि मग मी समोर जाऊन पण कन्फर्म केलं, त्यांना विचारलं की हे 5th नंबरचं नाव, तर त्यांनी हां, म्हणजे माझंच नाव त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे फायनल लिस्टिंग झाली, माझं सिलेक्शन झालं. तर मी सांगितल्याप्रमाणे आधी जे ऑनलाईन ॲप्टिट्यूडचा जो रिझल्ट होता त्याच्यामधून एक 40 मुलांचं शॉर्ट लिस्टिंग झालं होतं. आणि फायनल रिझल्टमध्ये एक आम्ही 10 लोकांचं फायनल सिलेक्शन झालं. आणि झालं मग त्यानंतर पूर्ण प्रोसेस संपली. त्यांनी पण सांगितलं तुम्ही आता घरी जाऊ शकता. आणि मग हे पूर्ण प्रोसेसमध्ये जवळपास रात्रीचे 8 वाजले. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बघा, मी आता सकाळपासून माझा प्रवास सुरू केला होता, तर या पूर्ण दिवसभरात कॅन यू बिलीव्ह की एक इंटरव्ह्यूचं टेन्शन म्हणा किंवा ओव्हरऑल पूर्ण दिवसभराची एक्साइटमेंट म्हणा, पूर्ण प्रवासामध्ये लिटरली मी दिवसभर काही जेवलोच नाही. म्हणजे वेळच नाही मिळाला. हां, पाणी वगैरे पिलं, पण असं कुठे थांबून जेवू वगैरे असं काही डोक्यात विचार नाही आला. आणि खूप धावपळी कारण सकाळपासून प्रवास चालू होता. तर अशा प्रकारे जेवण झालंच नाही. मग मी रात्री 8 वाजता, आता साहजिक कशी नाशिकवरून वापस जाणं तर शक्य नाही औरंगाबादला एवढ्या रात्री वगैरे, आणि दिवसभराचा मी थकलेलो होतो. मग मला आठवलं की ॲक्च्युली नाशिकमध्ये माझे काही मित्र, जवळचे मित्र होते. सचिन काळे, राजेंद्र भोसले हे माझे मित्र, जे की आम्ही विद्यापीठात सोबत होतो. तर विद्यापीठात ते MTA मास्टर ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे MTA करून त्यांनी रिसेंटली जॉब चालू केलेला औरंगाबादला, नाशिकला, टुरिस्ट कंपनीमध्ये. तर मग मी सचिनला फोन केला. अरे म्हणलं, सचिन मी इथे आलो आहे. आणि सरप्राईज ऑफ, त्याला आधी काही कल्पना नव्हती, पण अचानकच फोन केला, मी इथे आलो आहे म्हटलं, तर असं झालं. तर तो पण खुश झाला, राज पण खुश झाला. तर त्यांनी मग मला फोन केला, तू कुठेस, फोनवरती बोलता बोलता विचारलं कुठेस, काय सांग. आणि त्यांनी त्यांच्या रूमचा ॲड्रेस दिला मला. मग रूमवरती ये म्हणे, मग आपण जेवण वगैरे करू. मग मी गेलो त्यांच्या रूमवरती. आणि तिथनं मग ते पण म्हणले, सर्वप्रथम भेटलो, चहा पाणी वगैरे झालं. खूप खुश झाले ते, म्हणजे मी पण आनंदात होतो. आणि ते पण माझे जवळचे मित्र असल्यामुळे ते पण खूप खुश झाले की यार गजानन, छान आहे तुझं TCSमध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं ॲक्च्युली की TCS कंपनी चांगली कंपनी असेल. कारण आधी मला फक्त आपल्या म्हणजे त्या लेवलला फक्त जे नाव ऐकलेले होते ते विप्रो, इन्फोसिस यांचे नाव ऐकले होते, पण खरोखर सांगायचं म्हणजे मला TCSबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण मग त्यांनी सांगितलं, नंतर बाकी पण मी एन्क्वायरी केली, तर ऑफकोर्स नो डाऊट TCS ही खूप मोठी कंपनी आहेच. आणि मग रात्री आम्ही गेलो हॉटेलवरती, जेवण वगैरे केलं आणि त्यांच्याकडे रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी वापस औरंगाबादला आलो. आणि वापस आल्यानंतर मग परत माझं कम्युनिकेशन चालू होतं ईमेलवरती. तर मग हे TCSवाले HRने वगैरे मला सांगितलं की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ऑफर लेटर कलेक्शन करण्यासाठी आम्ही सांगू. आणि मग मला बघा आणखीन आठवतं, मला ऑफर लेटर कलेक्ट करण्यासाठी त्यांनी पुण्याला बोलवलेलं. पुण्याला त्यावेळेस TCSचे ऑफिस होते येरवडा, नेतीतारा म्हणून एक ऑफिस होते. तिथनं मी माझं ऑफर लेटर कलेक्ट केलं. तर एके दिवशी असंच गेलो पुण्याला, ऑफर लेटर कलेक्ट केलं आणि मग वापस आलो. आणि त्यानुसार मला जी जॉईनिंग डेट मिळाली होती आजही आठवतं. तर बघा, मी माझी TCSची जॉईनिंग केलेली आहे 18 एप्रिल 2008 या रोजी. तर ही जॉईनिंग मला सुरुवातीला लोकेशन जे भेटलं होतं ते चेन्नई. कारण माझं जॉईनिंग हे MSc+BSc याच्या बेसिसवरती झाल्यामुळे TCSचा एक आता प्रोग्राम आहे की माहीत नाही, पण त्यावेळी एक इग्नाईट नावाचा प्रोग्राम असायचा. ते पूर्ण BSc ग्रॅज्युएट्स वगैरे या लोकांना त्या प्रोग्राम टाकायचे. तर तिथे मी चेन्नईला गेलो मग. आणि चेन्नईला 4 महिन्याचं माझं ट्रेनिंग वगैरे झालं. आणि त्यानंतर मग बाकीचं नेक्स्ट माझी जर्नी. तर साहजिकच मी आता काही ही पुढची जर्नी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. या व्हिडिओमध्ये फक्त ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसेस. तर
एकंदरीत आता मी ही जी स्टोरी सांगितली, आता याच्यामध्ये मला काही एक दोन मेसेज तुम्हाला कन्व्हे करायचे, जे की माझ्या अनुभवातून कदाचित तुम्हाला नक्कीच ते उपयोगी पडतील. तर मित्रांनो, मला एक सांगायचं की आयुष्यात बघा, प्रत्येक संधी ही एकदम परफेक्ट अपॉर्च्युनिटीज मिळेल असं शक्य नाही आणि त्याची तुम्ही वाटे बघू नका. जर कोणती पण तुम्हाला ॲटलीस्ट थोडाफार जरी स्कोप दिसला, कुठे चान्स वाटला की नाही यार इथे ही संधी आहे ना, तर नक्कीच त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, माझ्या स्टोरीमध्ये तुम्हाला खरं सांगायचं तर माझी सिच्युएशन तर अशी होती, की ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझं जसं मी सांगितलं, की फेब्रुवारीमध्ये माझं हे इंटर्नशिप वगैरे चालू होतं. परंतु दुर्दैवाने जस्ट 3 महिन्याआधी नोव्हेंबर 2007ला माझ्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओके. आणि त्यानंतर म्हणजे साहजिकच वडिलांचा मृत्यू तो पण असा अचानक वेळी झाल्यामुळं माझ्यावरती एक प्रकारचा खूप मोठा मानसिक आघात झाला. म्हणजे ते मी शब्दात सांगू शकत नाही. त्यावेळेस मी मेंटली पूर्ण डिस्टर्ब झालेलो. कारण वडिलांचं दुःख पचवणं हे खरोखर सोपं नाही आणि त्यातल्या त्यात असं अवेळी ज्यांचे पण वडील जातात किंवा आता तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना अनुभव असेल, तर वडील गेल्यानंतर काय होतं तर खूप त्रास झालेला. मानसिक त्रास वरतून साहजिकच आहे. वडिलांचं दुःख वेगळं. माझं शिक्षण चालू होतं. औरंगाबादसारख्या ठिकाणी आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा महिन्याला पैसा लागायचा. माझा आर्थिक सोर्स बंद झाला, हे झालं. म्हणजे अशा बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. पण तरीही त्या परिस्थितीत आता काही ना काही करणं होतं आपल्याला, जॉब वगैरे. तर मी ही जी संधी मला दिसली, हिचं मी एक चान्स घ्यायचं ठरवलं. तर फॉर एक्झाम्पल इथे जर मी तो न्यूजपेपर वाचल्यानंतर जर मी निर्णय नसता घेतला, की आपण नाशिकला जाऊया, इंटरव्ह्यू देऊया, तर कदाचित आज मी दुसऱ्या एका ट्रॅकवरती असतो. म्हणून जिथे कुठे तुम्हाला संधी दिसेल, त्या संधीचा नक्कीच प्रयत्न करा. आय नो कॉम्पिटिशनचं एज आहे, स्पर्धा ही प्रत्येक ठिकाणी आहे. परंतु आपल्या हातात प्रयत्न आहे. त्यामुळे अशी कोणती जरी संधी दिसली मित्रांनो, तर तुमचं होईल तेवढे 100% देऊन प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही कुठे ना कुठे सक्सेस व्हाल. हा एक मेसेज मी तुम्हाला तुमचा सीनियर म्हणून म्हणा किंवा एक मोठा भाऊ म्हणून नक्कीच सांगेल. तर असे प्रयत्न करत चला आणि अशाच स्टोरी मी माझ्या भविष्यात पण चॅनलवरती अपलोड करत राहील. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मलाही मोटिवेशन मिळतं असे व्हिडिओ बनवायला. आणि कमेंटमध्ये पण सांगा एकंदरीत स्टोरी कशी वाटली, कोणता पार्ट तुम्हाला आवडला, काय काही क्वेश्चन असतील तर ते नक्की कमेंट करा. तर ठीक आहे, अशा प्रकारे मी हा व्हिडिओ थांबवतो. थँक्यू. कीप वॉचिंग मुंडे फॅमिली निरोप. थँक्स.